क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात। स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांना अभिवादन केले। आपल्या भाषणात आमदार गाडगीळ म्हणाले, फुले दाम्पत्याचे शिक्षण, सत्यशोधन आणि सामाजिक ऐक्यासाठीचे योगदान आजही मार्गदर्शक आहे। समाजातील वंचित आणि शोषित घटकांना दिलेली नवी दिशा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते। त्यांनी स्त्री शिक्षण, जातीभेद निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील महात्मा फुले यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला। या कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, स्मिता भाटकर, जिल्हा सचिव रवींद्र सदामते, दीपक कर्वे, सुजित काटे, रवींद्र वाधवणे तसेच विविध मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या समाजात महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामाजिक ऐक्य, प्रगती आणि न्याय या फुले विचारधारेच्या मूल्यांना पुढे नेण्याचा संकल्प केला।